काय मग मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण सोमवार आल्यामुळे गडबड झाली आहे ना. काय आधी करावं हे कळत नाही आहे. तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, आज नागपंचमी आहे आणि श्रावण सोमवारही आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत आणि करायच्या आहेत. जसं की मी तुमच्यासोबत कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं की मी आधीच बटाटा कापून ठेवला होता, मिरची कापून ठेवली होती, त्यानंतर बदाम वगैरे कापून ठेवले होते, गहू बारीक करून ठेवले होते. कारण आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवला जात नाही, कोणती गोष्ट कापली जात नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्यामुळे आमच्याकडे खीर आणि कानोले हा पदार्थ केला जातो. पण आज श्रावण सोमवार पण आहे आणि हे करायचं नाही आहे, कापायचं वगैरे नाही आहे आणि सकाळी कानोले वगैरे पण करायचे नाही आहेत. मग त्यामुळे मी आधीच साबुदाणा भिजत घातलेला आहे. कालच मी मिरची आणि बटाटा कापून ठेवला होता. बटाटा पाण्यात ठेवला होता, कितपत चांगला आहे मला माहीत नाही, कारण आज तो कापायचा नव्हता. त्यानंतर आज म्हणतात की आज सगळ्यात आधी महादेवाची पूजा करायची आणि नाग नरसोबाची पूजा नंतर करायची. तर तेच मी आज सगळं करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मला एक कमेंट करून सांगा की आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजची माझी पूजा, आजचं जेवण वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील. चला तर मग मी आता पूजेला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी मी उंबरठ्यावरती रांगोळी आणि दारापुढे रांगोळी काढून घेतली. बघू शकता, अगदी साधी सिंपल मस्त सोबर अशी रांगोळी काढलेली आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन वगैरे झालं आहे, रांगोळी काढून झालेली आहे. तितक्यातच शिवमचे बाबासुद्धा आलेले आहेत. त्यानंतर मग मी महादेवाच्या म्हणजे आधी देवपूजा तर माझी सगळी आटोपली होती. देवपूजा झाल्यानंतर महादेवाला विशेष असं आसन वगैरे मला करायचं होतं, त्यामुळे आधी पाण्याने अभिषेक करून घेतला, त्यानंतर दुधाने अभिषेक केला, परत पाण्याने अभिषेक करून आणि मग शिवलिंगाची पूजा वगैरे करून घेतली. खरं तर हा दिवस माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल असतो, कारण मला माहिती आहे की मी महादेवाची लग्नाआधी मी जेव्हा पूजा करत होती आणि महादेवाची ती सगळी पूजा मांडून झाली आणि मग मी फक्त एकटक महादेवाकडे बघितलं आणि मला ते आधीचे सगळे दिवस असं ह्या स्थितीमध्ये जेव्हा मी बघितलं ना, मला आधीचे सगळे दिवस आठवले की मी ह्या देवाजवळ मी काय काय मागितलेलं होतं आणि माझ्या त्या इच्छा त्याने कशा कशा पूर्ण केल्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर अशा पटकन उभ्या राहिल्या. त्यानंतर मी नागोबाचं छोटंसं चित्र काढून घेतलेलं होतं, कारण वारुळाला जाता येत नाही, तर मग नागोबाची घरी तरी पूजा व्हायला हवी. त्यानंतर इथे देवपूजा झालेली आहे. त्यानंतर नागनरसोबाचं चित्रही लावलेलं आहे. मी नंतर जाऊन आघाड्याची पानं आणून आपलं नागनरसोबाला हारही घातला. त्यानंतर माझ्याकडे एक बेलपानं होतं, ते सुद्धा मी वाहून घेतलेलं आहे, पण ते अगदी छोटं आहे त्यामुळे ते दिसत नाही आहे. मला आता आघाड्याची पानं वगैरे पण आणायला जायचं आहे, ते सुद्धा मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे बरं का. तर नागाचं चित्र कसं काढलेलं आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा. प्रत्येक वेळेस मी रांगोळी स्वरूपात काढते, पण म्हटलं रांगोळी स्वरूपात काढण्यापेक्षा आपल्याला जमतं आहे छानपैकी तर असंच काढावं. माझी आजची देवपूजा तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. आमच्याकडे नाग नरसोबाच्या फोटोला हरळी आणि आघाड्याची माळा घालतात, तर तेच घेण्यासाठी मी आलेली आहे. जपून, नाही तर नागोबा मला इथंच भेटायचं नाही का. हे असतं आघाड्याचं झाड. त्यानंतर मग खिचडी वगैरे करून घेतली. त्यानंतर दुपारी काही फारसं काम नव्हतं, त्यामुळे मग जरा वेळ आराम केला. खरं तर आज काही झोप झालीच नाही दुपारी, कारण शिवमही होता घरी त्यामुळे, आणि तो दुपारचा फारसा झोपत नाही फार त्यामुळे. त्यानंतर संध्याकाळी मी लवकरच कुकर लावला, भांडे वगैरे घासून घेतले आणि माझी झोप मोड झाल्यानंतर हा बहादर छानपैकी झोपला आहे. 5च वाजलेत, पण संध्याकाळी मंदिरात जायचं आहे त्यामुळे मग आवरायला घेतलं लवकर. त्यानंतर आता छानपैकी कण्या मस्त शिजलेल्या आहेत, बघू शकताय. अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे ते. कण्या व्यवस्थित दिसत आहेत त्याच्या. व्यवस्थित शिजलेलं असलं की खीरही छान लागते गव्हाची.
त्यानंतर मग मी अगदी आज वेगळ्या पद्धतीने जरा खीर बनवून बघितलेली आहे. तर ती मी कशी बनवणार आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा. सगळ्यात आधी मी वेलची टाकून घेतली, त्यानंतर बदाम थोडेसे तुपात तळून घेतले, गावरान तूप वापरलेलं आहे. त्यानंतर यामध्ये वाटीभर साखर घातली. पहिल्यांदाच मी असं ट्राय केलेलं आहे. बघूयात म्हणजे ते कॅरेमल तयार करतात आणि मग काहीतरी करतात, ते करायचं ट्राय करत होते मी, पण फारसं काही झालं नाही. पण म्हटलं बघूयात प्रयत्न करून कसं जमतं आहे ते. त्यानंतर मग यात हे टाकल्यानंतर अगदी छान मस्त असं तरतरीत झालं होतं. म्हणजे जरा टेस्ट वेगळी आली बरं का, करून बघायला काहीच हरकत नाही आहे. बघू शकताय तुम्ही, अगदी सुंदर मस्त अशी खीर झालेली होती. टेस्टही तिची वेगळीच आली बरं का, ह्यावेळेस मस्त आली. मला असं वाटतं साखर विरघळून आणि मग ती जर आपण खिरीत टाकली ना तर खूप छान टेस्ट येते. त्यानंतर मग दूध टाकून घेतलं त्यामध्ये आणि या पद्धतीने गव्हाची साधी सिंपल खीर तयार झालेली आहे. तुम्ही कशा पद्धतीने खीर बनवतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का. बघू शकताय सुंदर अशी खीर तयार झालेली आहे. त्यानंतर मग संध्याकाळी मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही मंदिरात जायला निघालो. तर मंदिरात संध्याकाळच्या वेळी आरतीच्या आधीच गेलेलो, 6 वाजता गेलेलो, त्यामुळे फारशी अशी काही गर्दी वगैरे नव्हती. त्यामुळे दर्शनही पटकन झालं आणि अभिषेक वगैरेही झाला. तिथेच महादेवाचं मंदिर, तिथेच गणपती मंदिर, देवीचं मंदिर, मारुती मंदिर, हे सगळे मंदिरं तिथं आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये फिरायची गरज नसते. बघू शकताय गणपती मंदिर पण आहे, देवीचं मंदिर पण आहे. त्यानंतर महादेवाचा अभिषेक वगैरे घातला तिथे. त्याचा व्हिडिओ काही शूट करता आला नाही, पण बघू शकताय शिवमच्या बाबाने, मी, माझ्या मैत्रिणीने, आम्ही सगळ्यांनी महादेवाला छानपैकी अभिषेक केला आणि त्यानंतर मग आम्ही ही पूजा केलेली होती. बघू शकता शिवमीठ तांदळाची होती, त्यामुळे तिथे तांदूळच तांदूळ होते. बघू शकता. ओम नमः शिवाय ही एक कमेंट तरी नक्कीच करा. तर मी याच्यात कानोले शिजायला ठेवलेत. हे अशा पद्धतीचे करतात. बघू शकता 4 पुडं केलेले आहेत, चपातीसारखं लाटलं आहे, त्याला तेल लावलं आहे व्यवस्थित आणि त्याची खडी करून वाफवून घेतलं आहे. ह्या पद्धतीने या पद्धतीचे कानोले करतात. ताट बनवून झालं की मी तुम्हाला परत एकदा दाखवेनच. देवाला पण नैवेद्य ठेवून घेतलेला आहे. बघू शकता संध्याकाळचा दिवा वगैरे लावून झाला आहे. मंदिरात पण जाऊन आलेलो आहे. आता जेवणाची तयारी करते. हे असे कानोले असतात. हे बघा, जे पातळ लाटून तेल लावून वगैरे करतात आणि म्हणजे उकडलेले पदार्थ खायचे असतात म्हणून हे खातात. गव्हाची खीर, दूध, ड्रायफ्रूट वगैरे टाकून केलेली आणि हे कानोले असंच जेवण असतं. काही ठिकाणी तांदूळा कुंदरूची भाजी वगैरे, चपात्या कढईमध्ये केलेल्या, असं काही असतं. पण मी फक्त खीर आणि कानोले असंच करत असते. तर मैत्रिणींनो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात. जसं की आमच्याकडे चुलीवरती तवा ठेवत नाही. त्यानंतर मिरची म्हणजे कोणताही पदार्थ चाकूने कापत नाही. त्यानंतर म्हणजे 1-2च रिस्ट्रिक्शन्स आहेत, म्हणजे प्रथा पाळल्या जातात असं आम्ही म्हणतो फक्त, की एवढ्या 2च गोष्टी आहेत की तवा ठेवत नाही, काही कापत नाही, भात शिजवत नाही, भाताची खीर करत नाही, भाताचा कोणताही पदार्थ बनवला जात नाही. एवढ्याच रूढी परंपरा आहेत आमच्याकडे. वेगळं असं काही नाही. तुमच्याकडे काय काय आहे? आमच्याकडे जसं की मी तुम्हाला दाखवलं, गव्हाची खीर बनवतात कारण तांदूळ खात नाही म्हणून. त्यानंतर तव्याचा वापर करत नाहीत, त्यामुळे मग उकडून बनवलेले पदार्थ केले जातात. जसं की मी हे केलेले होते, कानोले केले होते, तसं वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कोकणात पातोड्या वगैरे, करंज्या, जसे उकडीचे मोदक, हे प्रकार केले जातात. तर तसंच काहीसं आहे आमच्याकडे पण. तर छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या सगळ्या शेअर करते मी तुमच्यासोबत. तर आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा नक्की पाठवा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. तोपर्यंत बाय बाय.